उडीद डाळीचा पापड तेलामध्ये सोडल्यानंतर लाल होतो का? त्याचबरोबर लाटण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. लाटताना पोलपाटला बऱ्याचदा चिटकतो आणि तो चिरतो देखील. अशा काही समस्या जर तुम्हाला उडीद डाळीचे पापड करताना येत असतील ना, तर आजची व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला उडीद डाळीचे पापड करणं खूप सोपं असं वाटणार आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीचा छान पांढऱ्या शुभ्र रंगावर हे पापड देखील तुमचे तयार होणार आहे. त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत आणि हमखास परफेक्ट होणाऱ्या रेसिपीज जर तुम्हाला शिकायच्या असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण उडीद डाळीच्या पापडासाठीचं प्रेमिक्स आणि पापड कसे तयार करायचे ते पाहूया. त्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो उडीद डाळ घेतलेली आहे, अर्धा किलो मूग डाळ. उडीद डाळ मात्र तुम्ही जर दुकानातून विकत आणलेली असेल तर ती तुम्हाला ओल्या सुती रुमालाने छान स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर ती सुकवून घ्यायची अर्धा तास आणि त्यानंतर दळून. परंतु ही जी डाळ आहे ना ती मी घरी तयार केली, त्यामुळे यामध्ये डस्ट नाही, त्यामुळे मी ती क्लीन वगैरे करण्याची मला गरज पडली नाही. परंतु मूग डाळ मात्र हलकीशी मी ओल्या रुमालाने पुसून ती सुकवून घेतलेली आहे. दोन्ही डाळी मिक्स करून त्यानंतर गिरणीतून त्याचं छान पीठ दळून आणलेलं आहे. साधारणतः 1 किलो एवढं पीठ झालेलं आहे. आता त्यासाठीचं मसाल्याचं प्रमाण पाहूया. सर्व साहित्य मसाल्यासाठी एवढंच का वापरायचं हे देखील पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता या ठिकाणी 2.5 चमचे या ठिकाणी काळी मिरे, 2.5 चमचे या ठिकाणी पापड खार, 2 चमचे मीठ, त्यानंतर 1 चमचा हिंग घेतलेला आहे. आता सुरुवातीला आपण मीठ, पापड खार आणि हिंग या पिठामध्ये टाकून घेऊया. पापड खार सर्वात महत्त्वाचं आहे आणि मीठ देखील महत्त्वाचं आहे. ते एवढंच का वापरायचं याचं एक महत्त्वाचं कारण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. त्याचबरोबर काळी मिरी घेताना जर तुम्हाला 2 चमचे काळी मिरी या मसाल्यासाठी वापरायची असेल तर अर्धा चमचा जास्तीची घ्या, कारण अशा पद्धतीने जेव्हा आपण ती चाळून घेतो त्यावेळेस वरची जी अर्धा चमचा आपण वापरलेली असतात ती त्याचं जी पावडर झालेली असते ती आपल्याला काहीही उपयोगाची नसते. ती पापडासाठी तुम्ही इतर रेसिपीसाठी ती वापरू शकता, कारण आपल्याला पापडासाठी थोडासा जाडसर जो भाग आहे तो वापरायचा आहे. कारण जो आपण जी पावडर आहे ती जर यामध्ये टाकली तर पापडाला हलकासा काळपट रंग येऊ शकतो. सर्व मसाला यामध्ये टाकलेला आहे, छान मिक्स करून घ्यायचा जेणेकरून सर्व पापड एकसारख्या चवीचे तयार होतील त्यासाठी. आणि हे पहा, छान असं आपलं हे 1 किलो उडीद डाळीच्या पापडासाठीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला 3 किलो 4 किलो कितीही पापड तयार करायचे असले तरीही अशा पद्धतीने मसाला एकत्र करून तुम्ही छान असा मिक्स करून ठेवायचा आणि तुमच्या सोयीनुसार तुम्हाला असलेल्या वेळेनुसार तुम्ही हे पापडसाठीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता एवढं जरी पीठ 1 किलोचं असलं परंतु मी लाटण्यासाठी एकटीच आहे, एकटीलाच सर्व पापड लाटायचे, त्यामुळे मी 2 बॅचेसमध्ये करणार आहे. सुरुवातीला अर्धा किलो एवढं प्रमाणात मी पीठ घेतलेलं आहे आणि आपण हे छान असं पीठ घट्टसर मळून घेणार आहोत. अगदी घट्टसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी पिठापासून पापड तयार करायचे असतील तर पीठ अगोदर खूप जास्त यापेक्षाही घट्टसर ठेवा, परंतु खूप जास्तही घट्टसर नको की पापड लाटताना तुमचे हात दुखतील. त्यामुळे अशा पद्धतीचं पीठ तुम्हाला छान असं भिजवून घ्यायचं. खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर हे वाळवण्याच्या पदार्थांना थोडासा मेंचट वास येतो. थोडंसं तेल टाकलं, 3 ते 4 मिनटं अशा पद्धतीने छान असं आपण ही कणिक भिजवून घेतली. त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे पीठ ठेवायचं जेणेकरून त्यामध्ये थोडीशी हीट तयार होते आणि हे पीठ पटकन भिजले जातं. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे पीठ ठेवलेलं आहे. 2 ते 3 तास झालेले आहे. पीठ छान असं आपलं भिजलेलं आहे. तुम्ही अगदी रात्रभरासाठी जरी ठेवलं ना तरीही चालेल, परंतु खूप जास्त दिवसांसाठी नाही. तुम्ही आज पीठ भिजवलं तर उद्यापर्यंत तुम्हाला ते पापड करायचीच आहे. आता हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं आहे, परंतु 3 बॅचेसमध्ये आपल्याला याचं छान असं कुटून घ्यायचं आहे. कुटल्यामुळे काय होतं, पीठ हलकंसं सैल होतं, त्याचबरोबर पापड करताना ते पोलपाटला चिटकत नाही. बऱ्याचदा तुम्ही पापड लाटत असताना ते पोलपाटला चिटकले जातात, कारण आपलं पीठ छान असं आपण अशा पद्धतीने कुटून घेतलेलं नसतं. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने पीठ छान असं कुटून घेता त्यावेळेस ते पीठ परफेक्ट असं भिजले जातं आणि ते पापड लाटताना ते पोलपाटला चिटकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने छान असं पीठ कुटून घ्यायचं. अगदी तुम्हाला एका बॅचेसमध्ये पीठ मी कुटून घेतलेलं आहे ते दाखवत आहे. अशा पद्धतीने छान रोल करायचा आणि तुम्हाला साईजला आकारला किती लहान मोठे कशा पद्धतीचे हे पापड करायचे त्यानुसार
आकारानुसार छान असे ते कट करून घ्यायचे, जेणेकरून सगळे पापड एकसारख्या आकाराचे तयार होतात. आता हे पापड लगेचच मी तयार करून घेत आहे. राहिलेलं पीठ देखील कुटून घेतलेलं आहे, ते कॅरीबॅगमध्ये मी ठेवलेलं आहे. आणि हे जे पापडचे उंडे आहेत ते छान असे झाकून ठेवायचे. हलकेशा कोरड्या पिठाचा वापर करायचा, खूप जास्तही कोरड्या पिठाचा वापर करण्याची गरज नाही. आणि अशा पद्धतीने छान पातळ असे हे उडीदाचे पापड लाटून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने छान असे आपण हे पातळ उडदाचे पापड लाटून घेत आहोत. एक पापड मी तुम्हाला लाटून दाखवते, त्या पद्धतीने राहिलेले सर्व पापड मी लाटून घेणार आहे. हे पहा, खूप छान अशा पद्धतीने पोलपाटला अजिबातही पापड चिटकत नाही आणि खूप जास्त पिठाचा वगैरे मी वापर न करता देखील परफेक्ट असे हे पापड लाटले जातात. आणि तुम्ही जर एकटे असाल, तुम्हाला जर पापड पटपट करायचे आहेत आणि तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये देखील हे पापड करायचे आहे, ते अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, पीठ हे आदल्या दिवशीच भिजवून ठेवा, म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत ते छान असं सॉफ्ट होतं आणि ते पापड पटपट पसरतात आणि त्यामुळे पापड लाटायला देखील पटपट असे लाटले जातात. तुम्ही ज्या दिवशी पीठ भिजवता त्या दिवशी पापड करून पहा, त्या दिवशी जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा दुसऱ्या दिवशी पापड करण्यासाठी वेळ हा कमी लागतो. त्यामुळे तुम्हाला जर पटपट हे पापड करायचे असतील त्यासाठी ही सोपी ट्रिक्स आहे. आदल्या दिवशी पापडसाठीचं पीठ भिजवून ठेवा. छान आपले सर्व पापड तयार झाले. अर्धा किलो पिठामध्ये साधारणतः 50 पापडच्या आसपास हे पापड तयार झालेले आहे. छान पातळ आपण हे पापड तयार करून घेतलेले आहे. हे पापड करताना माझ्या आयुष पियुषची देखील खूप मदत झाली आहे. छोटे छोटे छान असे पापड त्यांनी देखील लाटलेले आहे आणि परफेक्ट असे आपले सर्व पापड न चिरता परफेक्ट तयार झाले. आता हे पापड तुम्हाला डिशमध्ये मी जेव्हा दाखवत आहे त्यावेळेस पूर्णपणे वाळलेले नाही, परंतु मी तुम्हाला आता व्हिडिओ शूट करण्यासाठी लगेच दाखवत आहे. हे पहा, अशा पद्धतीचे पापड मी तयार केलेले आहे. आता हे पापड मी 1 ते 2 तासासाठी फॅन खाली छान असे सुकवून घेणार आहे. त्याचबरोबर 5 ते 6 मिनिटासाठी उन्हामध्ये ठेवणार आहे. त्यानंतर ते स्टोअर करणार आहे. आता मी तुम्हाला जे काही पापड सुरुवातीचे छान असे वाळलेले आहे ते तुम्हाला तळून दाखवते. हे पहा, खूप छान पांढऱ्या शुभ्र रंगावर आपला हा पापड तयार झाला आहे. आता यामध्ये मी तुम्हाला सांगते की पापड तुमचा बऱ्याचदा लाल होतो. तर पापड लाल होण्यामागे 2 महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे पापड खारचा वापर जास्त झाला असेल तरी देखील पापड लाल होऊ शकतो. दुसरं म्हणजे तेल खूपच कडकडीत गरम तापलेलं असेल तरी देखील पापड तळताना तो लाल होऊ शकतो. त्यामुळे पापड खार वापरताना बेताचाच वापरा. त्याचबरोबर मिठाचं प्रमाण वापरताना देखील नेहमीच्या अंदाजापेक्षा थोडंसं कमी वापरा, कारण वाळवणीचे पदार्थ वाळवून जेव्हा तयार होतात त्यावेळेस ते खारट लागतात. तसं होऊ नये यासाठी पापड खार आणि मिठाचं प्रमाण किती घ्यायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. छान पांढऱ्या शुभ्र रंगावर अर्धा किलो प्रमाणात उडीद डाळीचे पापड आपले तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पूर्ण उन्हाळ्यामध्ये खूप साऱ्या थंड पेयाच्या रेसिपी आणि वाळवण्याच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. छान क्रिस्पी पापड तयार झाले आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता नवीन रेसिपीसोबत.